श्री स्वामी समर्थ नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, गुरुपौर्णिमेबद्दलची संपूर्ण माहिती, गुरुपद कसे द्यावे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर आपण जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करावे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ दिसेल। त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहावे। आपल्याला जर स्वामींचा काही अनुभव असेल तोही कमेंट करावा। त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून ज्यांना गरज असेल त्यांना स्वामी मार्गाची ओळख होईल व आपल्याला त्याचे पुण्य लाभेल व त्यांचेही जीवन स्वामीमय होईल। चला तर आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया। गुरुपौर्णिमेच्या दिवशी लवकर उठून अंघोळ करावी व घराची साफसफाई करावी। साफसफाई झाल्यानंतर उंबऱ्याला हळदीचे लेपन करावे व देवघरासमोर बसून नित्याची पूजा करून घ्यावी। तदनंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपण अभिषेक करणार आहोत। अभिषेक करण्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती लागेल। ताम्हण, गळती व स्टँड घ्यावे। स्वामी महाराजांची मूर्ती नसेल तर आपण गुरुदेव दत्त यांची मूर्ती असेल तर त्यांचा अभिषेक करावा। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आपण ताम्हणात घ्यावी व गळतीमध्ये पाणी टाकावे व अभिषेक करण्यास सुरुवात करावी। अभिषेक करतेवेळी सर्वात प्रथम श्री गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे व अभिषेक सुरू करावा। त्यानंतर एक वेळ पुरुष सूक्ताचे पठण करावे। पुरुष सूक्ताच्या पठणानंतर श्री सूक्तमचे एक वेळा पठण करावे। श्री सूक्तमच्या पठणानंतर 21 श्लोकी पवमान सूक्ताचे पठण करावे। आपण जर नवीन सेवेकरी असाल किंवा वेळेअभावी या सेवा करणे जर शक्य होत नसेल तर निदान 1 किंवा 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा व जप करून स्वामींचा अभिषेक करावा। तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आपल्या मुखात असावा। श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपण नवीन सेवेकरी असाल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यात आपल्याला खंड पडला असेल तर गुरुपौर्णिमेपासून श्री स्वामी समर्थ महाराजांचा 11 माळ किंवा 1 माळ जप करावा व क्रमशः श्री स्वामी सारामृत याचे 3 अध्याय नित्यनेमाने पठण करावे, जेणेकरून श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद कायमच आपल्या पाठीशी राहतो आणि महाराज आपल्याला कुठल्याही संकटातून तारून नेतात। हा अनेकांचा आजपर्यंतचा अनुभव आहे। आपल्यालाही या अनुभवाची प्रचिती घ्यायची असेल तर नक्कीच गुरुपौर्णिमेपासून महाराजांची ही सेवा नित्यनेमाने करावी। महाराज नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात। महाराजांना ब्रह्मांड नायक असे म्हटले जाते, कारण या जगात कुठलाही देव, कुठलाही मनुष्य आपल्यावर कोपला तरी चालेल, कारण त्यातून गुरु आपली सुटका करणार असतो। पण आपण जर गुरुची सेवा करण्यास कमी पडलो किंवा जर गुरु आपल्यावर कोपला तर आपल्याला त्या संकटातून कोणीही सोडवू शकत नाही। त्यामुळे प्रत्येकाला गुरु असणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद द्यायची प्रथा आहे। आपल्याला जर कुठले गुरु नसतील किंवा जर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना मागच्या वर्षी गुरुपद दिलेले असेल तर ह्या वर्षीही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा घरी देवघरासमोर बसून श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद द्यावे व त्यांना मनोमन प्रार्थना करावी की आजपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझा सांभाळ करावा व माझ्याकडनं जास्तीत जास्त तुमची सेवा घडावी। माझ्या सेवेमध्ये कधीही खंड पडू देऊ नये व संकटातून मला अलगद बाहेर काढावे व माझा योगक्षेम चालवावा। प्रत्येक मनुष्याच्या जीवनात संकटे तर येतच असतात, कारण हे आपल्या पूर्वजन्मीचे पाप किंवा पुण्यावर आधारित असते। त्याला या जन्मात आपण फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करून पाप कमी करून पुण्य वाढवता येईल, ज्यामुळे आपल्या संकटांची तीव्रता कमी होते व महाराज आपल्याला ते संकट अजिबात जाणू न देता अलगदपणे बाहेर काढतात। स्वामी सेवा हा अनुभवाचा मार्ग आहे। येथे लाखो सेवेकऱ्यांना अनुभव आलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक सेवेकरी कुठलाही जास्त विचार न करता बिनधास्तपणे स्वामींवर विश्वास ठेवून आपले जीवन जगतात।
महाराजही आपली परीक्षा बघतात, आपला विश्वास बघतात. जो मनुष्य तीळ मात्र शंकाही न घेता श्री स्वामी समर्थांच्या मार्गावर चालतो त्याला नक्कीच चांगले अनुभव येतात. संकटे कुठलीही असो, जसे की नोकरीचा प्रश्न, संततीचा प्रश्न, जागेचा प्रश्न, डोक्यावरचे कर्ज, ऑफिसमधील वाद, प्रमोशन, कोर्ट कचेरी, वडील व मुलांचे पटत नसेल तर व्यसनाधीनता, नातेसंबंध मधील वाद, विवाह समस्या, घटस्फोट, वास्तुदोष, देवदेव्हारा, पितृदोष, अशा कुठल्याही समस्या असल्या तरी त्यावर एकच उत्तर, श्री स्वामी समर्थ महाराज. महाराजांच्या नित्य नामस्मरणाने महाराज हळूहळू आपल्या या समस्यांचे निरसन करतात व आपला आत्मविश्वासही वाढतो. प्रत्येक मनुष्याला गुरु असणे गरजेचे आहे. तिन्ही लोकांमध्ये गुरु हेच सर्वोच्च आश्रयस्थान आहे. गुरु म्हणजे नुसते आपले शिकवणारे गुरु नाही, तर अंतकरणाचे दार उघडणारे, आयुष्याला अर्थ देणारे तेजस्वी दीप. श्री स्वामी समर्थ महाराज हेच आपले जीवन गुरु, ज्यांच्या कृपेने श्वासाला शांती आणि आत्म्याला दिशा लाभते. स्वामींच्या सर्व सेवा झाल्यावर आपण जे तीर्थ तयार झालेले आहे ते सर्व कुटुंबियांनी तीर्थप्राशन करावे. आपल्याकडे मूर्ती नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर बसून 1 किंवा 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा व गुरुपौर्णिमेच्या दिवशी अवश्य श्री स्वामी सारामृताचे संपूर्ण एक पाठ करावा. श्री स्वामी सारामृताचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. कृपया डिस्क्रिप्शन मध्ये चेक करावे व सोबत सेवा करावी. तसेच आपल्या चॅनलवर इतरही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सर्व सेवा उपलब्ध आहे, त्याही सोबत पठण करावे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जास्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचा आहे. त्यामुळे ह्या सेवा करणे गरजेचे आहे. कारण जर आपल्या संकटकाळी श्री स्वामी समर्थ महाराज 1000 पावलं टाकून आपल्याकडे येत असतील तर आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच महाराजांकडे 1 पाऊल तर टाकणे गरजेचेच आहे. बरोबर ना? कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. तसेच महाराजांसमोर प्रत्येक वेळेस आपले रडगाणे बोलण्याची गरज पडत नाही. महाराजांना आपले दुःख सुख सर्वांची माहिती असते. महाराजांना आपल्या पूर्वजन्माच्या पापाची तीव्रता कमी करायची असते. त्यामुळे असा कधीच विचार करू नका की सर्व त्रास किंवा दुःख मलाच का. स्वामींची मी इतकी सेवा करते तरी सर्व दुःख किंवा सर्व त्रास मलाच का. पुढच्या वेळेस जर असा विचार तुमच्या मनात आला तर हा विचार न करता एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा आणि आपण खूप मोठ्या संकटामध्ये अडकणार होतो. पण महाराजांनी आपल्याला आज जे काही संकट दिलेले आहे त्यामधनं महाराजच आपल्याला मार्ग दाखवणार आहेत. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांवर 100% विश्वास ठेवा. महाराज तुम्हाला नक्कीच तुमच्या कुठल्याही समस्यामधनं तारून नेणार आणि नक्कीच एक दिवशी तुम्हालाही अनुभव येईल. अनुभव आला तर नक्कीच कमेंट करा. आपल्या कुठल्याही समस्यांची जास्त चिंता न करता ती चिंता श्री स्वामी चरणी वाहून द्या आणि महाराजांना प्रार्थना करा की माझ्या आयुष्यात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर उपाय निघावा. किंवा कुठलेही आपण निर्णय घेत असो, हे निर्णय घेण्याची जबाबदारी तुम्ही महाराजांवर सोपवून द्या. महाराज कुठल्या न कुठल्या रूपामध्ये योग्य तो मार्ग दाखवत जाणार. त्यासाठी चिंता सोडून आपले कर्म करत राहणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल व जास्तीत जास्त हा व्हिडिओ गरजवंतांना शेअर करावा. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की टाईप करावे. स्वामींचा अभिषेक झाल्यावर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. आपल्याकडे जर हिना अत्तर असेल तर महाराजांना हिना अत्तर लावणे, महाराजांना गंध लावावा, धूप दीप ओवाळावा व फूल अर्पण करावे व महाराजांना आपला संभाळ करण्याची विनंती करावी. आता आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद कसे द्यावे याबद्दल बघूया. गुरुपद देण्यासाठी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जावे. जर मंदिरात जाणे आपल्याला शक्य होत नसेल तर घरच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद द्यावे. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्ताचा नक्कीच फायदा घ्यावा व गुरुपद देण्याचे टाळू नका.
प्रपंचात सुख दुःख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कोठे आहे आणि ते मला कोण दाखवील, अशी ज्याला तळमळ लागते तेच गुरु करतात. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले मार्गदर्शक आहे. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ज्योत. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपद देऊन आत्मशांती, सेवा, भक्ती आणि परमार्थाचा अनुभव घेऊया. हे गुरुपद म्हणजे साक्षात परब्रह्माशी जोडलेली नाळ आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुटुंबातील सर्व व्यक्तींनी व आपल्या मित्र परिवारातील सदस्यांनाही जवळील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात नेऊन किंवा हा व्हिडिओ शेअर करून स्वामींचे गुरुपद द्यावे. कारण गुरुपद ही अमूल्य देणगी आहे. ती जितकी तुम्ही वाटाल तितकीच वाढेल. आता आपण प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या गुरुच्या स्थानी कसे ठेवावे हे बघणार आहोत. घरी जर आपण गुरुपद देणार असू तर त्यासाठी आपल्याला एक पळी ताम्हण, श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो, ग्लास, गंध, अक्षता, पाणी आणि फूल लागेल. अभिषेक संपन्न झाल्यावर महाराजांची मूर्ती स्वच्छ करून पुन्हा दुसऱ्या ताम्हणामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवावी. फोटो असेल तो देवघरातच ठेवावा व फुलाने पाणी शिंपडावे. मूर्ती असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर एक पळी साधे पाणी टाकावे व दुसऱ्या पळीमध्ये गंधोदक म्हणजेच दुसऱ्या पळीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गंध व हळद कुंकू वाहून श्री स्वामी समर्थ महाराजांवर ती पळी वाहणे. त्यानंतर एक फुल हळद, कुंकू, गंध आणि अक्षतामध्ये बुडून श्री स्वामी समर्थांचरणी अर्पण करावे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात आपण जाणार असाल तर तेथे तसेच एक पळी पाणी व एक पळी पाण्यामध्ये हळद, कुंकू, गंध, अक्षता टाकून श्री स्वामी समर्थ महाराजांवर हे एक पळी पाणी वाहून देणे व एक फूल घेऊन हळद, कुंकू, अक्षतांमध्ये बुडून स्वामीचरणी हे फूल अर्पण करावे. फूल अर्पण केल्यानंतर आपल्याला आता तीर्थप्राशन करायचे आहे. त्यासाठी एक पळी पाणी हातात घेणे व मंत्रोच्चार करायचा आहे. पाणी हातात घेऊन हा मंत्र म्हणावा. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारम्यामहम शिरसा धारम्यामहम असे म्हणून तीर्थप्राशन करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांना मनोमनी प्रार्थना करावी की या गुरुपौर्णिमेपासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत आपण माझे गुरुपद घ्या आणि माझा योगक्षेम चालवा व आपला सत्यशिष्य होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी असा मला आशीर्वाद देऊन आपली जास्तीत जास्त सेवा माझ्या हातून करून घ्यावी ही नम्र प्रार्थना करावी. याचबरोबर हार, नारळ, खडीसाखर व गुरुदक्षिणा स्वामींना अर्पण करावी. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद द्यावे जेणेकरून महाराज पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपला सांभाळ करतात. आता आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी कुठल्या सेवा कराव्यात हे बघूया. अभिषेक केल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे पठण करावे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. कृपया डिस्क्रिप्शन चेक करावे. गुरुचरित्रातील 14वा व 18वा अध्याय याचे पठण करावे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्राचा 11 माळ जप करावा. श्री स्वामी स्तवन, श्री स्वामी चरित्र अवतरणिका, श्री गुरुचरित्र अवतरणिका 21 श्लोकी पौमान सुक्त याचे एक वेळा पठण करावे. या सर्व सेवेंचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. कृपया डिस्क्रिप्शन मध्ये चेक करावे व चॅनलला सबस्क्राईब केले तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सर्व स्तोत्रांची आणि मंत्रांची सेवा श्री स्वामी समर्थांचरणी आपल्याला रुजू करता येईल. महाराजांच्या सेवेनंतर महाराजांना नैवेद्य अर्पण करावा. त्यासाठी पाण्याचा भरीव चौकोनी मंडल काढावा व त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे ते ताट ठेवावे. नैवेद्यामध्ये आपण कुठलीही गोडधोड गोष्ट करू शकतो किंवा आपल्या घरात जे काही उपलब्ध असेल ते महाराजांना अर्पण करावे. महाराज खुशीने आपण जे पदार्थ अर्पण केलेले आहेत ते आनंदाने ग्रहण करतील व आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील.
संपूर्ण 21 अध्याय श्री स्वामी समर्थ महाराजांचे सारामृत आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. कृपया डिस्क्रिप्शन मध्ये चेक करावे. सोबत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सारामृताचे पठण करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे. आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आल्यावर सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल. व आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करावे व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की टाईप करावे व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून गुरुपौर्णिमेत अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त आपल्या परिवाराकडून किंवा मित्रांकडून टळणार नाही व सर्वांना त्याचा लाभ घेता येईल. स्क्रीनवर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचे व्हिडिओज येत आहे. कृपया त्यावर क्लिक करून स्वामी चरणी आपली सेवा रुजू करावी. श्री स्वामी समर्थ.